आज ग्रामीण महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर एक विदारक दृश्य पाहायला मिळते। ज्या बापाने रक्ताचं पाणी करून शेतात सोनं पिकवलं, ज्याच्या घामातून उद्या जगाची भूक भागवली जाते, तोच शेतकरी बाप आज आपल्या पोटच्या पोराच्या लग्नासाठी मुलीच्या बापाच्या पायावर लोटांगण घालतोय। पण हे लोटांगण हुंड्यासाठी नाही, तर फक्त तुमची मुलगी आमच्या घरी द्या या विनवणीसाठीच आहे। आजची परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की पदवीधर असू द्या किंवा निर्व्यसनी असू द्या किंवा जिरायती बागायतदार असला तरीही शेतकरी करून लग्नाच्या बाजारात आज रिजेक्ट माल ठरत आहे। मुलीचं असं म्हणणं आहे की नको रे बाबा, शेतकरी नवरा नको। या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुलगी काय करते या प्रश्नापेक्षा मुलगा काय करतो या प्रश्नाचं उत्तर जर शेती असेल तर मुलीकडची चर्चा तिथंच थांबते। मुलीचा पहिला शब्द असतो की मुलगा पुण्यात, मुंबईत, कुठेही सिटीमध्ये कंपनीत कामाला असावा, त्याला पगार किमान 30,000 असला तरी चालेल, पण तो शहरात असावा। शेतकरी नको हे वास्तव्य आहे। ज्या जमिनीवर ज्याने पिढ्यानपिढ्या स्वाभिमानाने संसार केला, तीच जमीन आज त्यांच्या पोराच्या लग्नात सर्वात मोठा अडथळा ठरते। एकेकाळी मुलीकडून हुंडा घेतला जायचा, पण आता अशी वेळ आली आहे की फक्त तुमची मुलगी द्या, बाकी काही नको। लोकांना असं वाटतं की नोकरी म्हणजे एक सिक्युरिटी आहे, पण लॉकडाऊन मध्ये ज्याच्या नोकऱ्या गेल्या त्यांना काळ्या आईनेच सावरलं हे कसे काय लोक विसरतात। कामाचा कंटाळा असल्यामुळे शेतातल्या कष्टाची भीती वाटते। आजच्या पिढीला चिखलात पाय माकण्यापेक्षा एससी ऑफिस मध्ये दुसऱ्याची चाकरी करण्यात मजा वाटते। आमचा जावाई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हे सांगण्यात मोठेपणा वाटतो, पण शेतकरी बागायतदार असं सांगण्यात त्यांना कमीपणा वाटतो। गावातील कट्ट्यावर जर नजर गेली तर कित्येक मुलं अशी आहेत की नवरदेव होण्यासाठी वाट बघत आहेत। शेतकरी पोराची अशी अवस्था झाली आहे की त्यांची मानसिक दृष्ट्या खूप खचली आहे। ज्या हाताने नांगर धरायचा ते हात लग्नाचं स्थळ शोधण्यासाठी बायोडाटा तयार करत आहेत आणि शेतकरी बाप हा मुलीच्या बापाच्या पाय धरत आहे। हे एक विदारक चित्र निर्माण झालं आहे। आजही आपल्या समाजात पैशाला जास्त महत्त्व दिलं जातंय, पण शेती जी आपल्याला अन्न देते तीच कमी का समजली जाते। हा अपमान फक्त त्या बापाचाच नाही तर आपल्या संस्कृतीचाच आहे। मित्रांनो, लग्न हे व्यवहार नाही, हे एक नातं आहे। शेती करणारा माणूस कमी नाही, तोच खरा देशाचा आधार आहे। जर तुम्हाला हे वाटत असेल की शेतकऱ्याचा सन्मान व्हायलाच हवा, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि धैर्यशील टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका।